नमस्कार. नदी दिवस किंवा रिव्हर डे ह्या विषय घेऊन आपण बोलणार आहोत. सागर मित्र ह्या संस्थेचा मी को फाउंडर आणि को डायरेक्टर. सागर मित्र हे काम 2011 मध्ये सुरू झालं, म्हणजे आता 10वं वर्ष चालू आहे. आता 2 लाख शाळेतली मुलं प्लास्टिक वेस्ट घरी जमा करतात. महत्वाची गोष्ट, फक्त घरातलं जमा करतात, घराच्या बाहेरचं त्यांना एकही तुकडा उचलायची परवानगी नाही. आणि महिनाभर जमा केल्यानंतर एक बॅग मध्ये भरून ते आणून देतात. एक प्लास्टिकची बॅग आहे माझ्याकडे, साधारण ही फारच छोटी आहे, पण आपली कॅरी बॅग जी मोठी असते ती कचऱ्यातलीच मोठी कॅरी बॅग घेऊन त्याच्यामध्ये ते जमा करतात आणि आणून देतात. आणि महिन्यातनं एकदा आणून देतात. या चार्ट मध्ये तुम्हाला ते चित्र दिसेल. इथे 2 मुलं आणि मागे त्यांचं सगळं शाळा बसलेली दिसते तुम्हाला. आणि त्या प्रत्येक मुलांनी आपापल्या घरातनं प्लास्टिकची पिशवी आणलेली आहे, त्याच्यामध्ये घरातलं कोरडं प्लास्टिक भरलेलं आहे. कुठेही आम्ही शाळकरी मुलांना कोणतंही प्लास्टिक जे घाण झालेलं आहे ते धुवायला सांगत नाही. आम्ही खूप अभ्यास करून हा कार्यक्रम तयार केलेला आहे. फक्त 150 मुलं होती त्याच्यात 2011 मध्ये. आम्हाला जाणवलं की मुलांना घरातलं पण घाण झालेलं प्लास्टिक धुवायला सांगितलं की पेरेंट्स कंप्लेन करतात, आमच्या मुलींना विठीस धरून तुम्ही घाणेरडं काम सांगताय असं म्हणतात. आम्ही मुलींना सांगतो की कोरडी एक पिशवी घ्या आणि त्याच्यामध्ये केवळ घरातलं कोरडं प्लास्टिक जमा करा. घराच्या बाहेरचा एकही तुकडा उचलायचा नाही, कारण घराच्या बाहेर रस्त्यावरनं जर एखाद्या मुलांनी उचललं आणि रस्त्यावर पळत गेला प्लास्टिक मागे आणि रिक्षा येऊन लागली तर मी काय करायचं. पण हे राजकुमार आणि राजकुमारी आहेत आमचे सगळे, तर त्यांनी फक्त राजवाड्यातनं प्लास्टिक आणायचं असं ऍक्च्युली मेन समरी आहे आमच्या सागर मित्राची. की आपले मुलं आणि मुली हे फ्युचरचे राजा आणि राणी आहेत, राजपुत्र आणि राजकुमार आहेत. आज की हम हिंदी में कहते हैं एक रस्टिक भाषेमध्ये, ग्रामीण भाषेमध्ये, कि हम बड़े लोगों की औकात नहीं कि छोटे बच्चों से कहे घर के बाहर से कचरा उठाओ. छोटे बच्चे हैं, पढ़ाई के दिन है, खेलने के दिन है, तो वो घर का केवल साफ सुथरा और सूखा प्लास्टिक उठाते हैं और एक बैग में रखते हैं और वो लाके देते हैं. ये चित्र आपको यहाँ दिखता है. महत्वाची गोष्ट, कमिन्स इंडिया नावाची कंपनी आहे, ती आम्हाला CSR 2013 पासून देते. आणि जसं हा प्रोग्राम वाढतोय, दे आर वंडरफुली मॅचिंग अप विथ सपोर्टिंग अस. वी हॅव टू मेन्शन देम एज आवर ग्रीन पार्टनर. यू कॅन सी हिअर एक नदी दाखवलेली आहे. त्या नदीमध्ये भरपूर प्लास्टिक आहे, पाणीच दिसत नाही. खरं तर पाणी लगेच चिखलासारखं खालनं वाहतंय. अशा हजारो नद्या आहेत ज्याच्यामध्ये पाणी दिसणं बंद झाले. नदी मी म्हणतोय, या उपनद्या आहेत ज्या पूर्णच्या पूर्ण भरलेल्या आहेत. पण काही मोठ्या नद्या पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी चित्र दाखवेन. समुद्राचं चित्र त्याच्या शेजारी दिले, जिथे 5 गायर्स असं लिहिलेलं आहे. हे 5 गायर्स का लिहिलेलं आहे? तर 5 गायर्स नावाची जी संस्था आहे ती जगातल्या 5 मोठ्या समुद्रातलं प्लास्टिक किती जमा होतं याचा अभ्यास करते. आणि आपल्या सागर मित्राच्या मुलामुलींना या 5 गायर्स इन्स्टिट्यूटनी सो मोटो आपण न अप्लाय करता त्यांना ओशन हिरो म्हणून किताब दिलेलं आहे. आपले 2 लाख विद्यार्थी जे आहेत ते ओशन हिरो आहेत. वी आर व्हेरी प्राऊड टू से दॅट थर्ड पार्टी व्हॅलिडेशन जे आलं आपल्या या कामासाठी, की मुलं जेव्हा घरी प्लास्टिक जमा करतात महिनाभर, शाळेत आणून देतात, शाळेतनं आम्ही रिसायकलरला जोडून ते प्लास्टिक विकत घेतो. ते इतकं स्वच्छ येतं की रिसायकलरला ते विकत हवं असतं. तर हे ज्याला आपण क्लोज सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो, तिथपर्यंत आम्हाला हे आणण्यात यश मिळालेलं आहे. परत एकदा हे पहिलं चित्र बघा की ज्याच्यामध्ये नदीमध्ये प्लास्टिक दिसतं आणि ते समुद्रात आलेलं आहे. जगातल्या 5 समुद्रांमध्ये प्रचंड प्लास्टिक आले, त्याच्याबद्दल आपण थोड्या वेळाने बोलूयात. पण त्याच्यामुळे इथे दाखवलेलं कासव, पक्षी, गाय, मासा हे तुम्हाला दिसतंय की प्लास्टिक खातायत किंवा प्लास्टिकमध्ये अडकलेले आहेत आणि प्लास्टिकने त्यांचा मृत्यू होतो. एक फार महत्वाची गोष्ट ह्याच्यात सांगायची आहे की आपण रिड्यूस, रियूज, रिसायकल म्हणतो, त्याच्यामध्ये रिकव्हर किंवा रिकलेक्ट हा चौथा शब्द या बॉक्समध्ये जिथे दाखवलेला आहे तो चौथा शब्द हा नक्की आणला पाहिजे. जेव्हा आपल्या 200 शाळांमधले विद्यार्थी आपापल्या शाळेमध्ये घरातलं महिन्यातलं जमा केलेलं प्लास्टिक आणून देतात, तर ते चित्र असं दिसतं. तुम्हाला इथे प्लास्टिक विकत घेणारी जी व्यक्ती आहे, विलास पोकळे ऑफ क्लीन गार्बेज प्रायव्हेट लिमिटेड, ते दिसत आहेत. इथे 2 टीचर्स दिसत आहेत. सुदैवाने ही जी शाळा मी दाखवतोय तिथे माझी पत्नीच तिथे प्रिन्सिपल आहे, गीतांजली बुधनकर. हे आमचे मेन ऑफिसर आहेत, जे प्रोजेक्ट ऑफिसर आहेत, श्रीराम चव्हाण. आणि मग बाकीचे शाळेचे
आणि कमिन्स कंपनीची पण लोक इन्स्पेक्ट करायला येत असतात. तर आमची ट्रक जाते, हे असं प्लास्टिक जे जमा केलेलं आहे शाळेने ते इथे तुम्हाला वेइंग मशीन दिसेल, त्या वजनाच्या मशीनवरती आम्ही वजन करतो आणि विलास पोकळे साहेब त्यांच्या कंपनीतर्फे हे सगळं विकत घेतात. त्याचं आश्चर्य वाटतं बऱ्याच लोकांना, पण 100% प्लास्टिक कॅन बी कलेक्टेड, 100% इज रिसायकलेबल अँड 100% विल बी परचेस्ड. असा हा पथदर्शक असा कार्यक्रम आहे. यात इथे 2च मुली दिसत आहेत, कारण त्या प्रिफेक्ट्स आहेत. वर्ग सुरू झाल्यामुळे बाकीची सगळी मुलं निघून गेली आतमध्ये. या मुला मुलींना आम्ही शेवटी थिंक ग्लोबली, ऍक्ट पर्सनली हे आम्ही त्यांना शिकवत असतो. थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली म्हटलं तर फार ते डायव्हर्सिफाईड होतं. लोकॅलिटी म्हणजे नक्की कोण करणार हे कळत नाही. थिंक ग्लोबली, ऍक्ट पर्सनली म्हटलं की त्या व्यक्तीला कळतं की मलाच हे करायचंय. तर थिंक ग्लोबली, ऍक्ट पर्सनलीचं काम मुला मुलींनी 2011 पासून, जिथे 150 विद्यार्थी होते, 2015 पर्यंत आपल्याकडे 60,000 विद्यार्थी झाले. आणि म्हणून 5 गायर्स ओशन हिरो हा जो किताब आहे इथे तुम्हाला स्लाइडमध्ये दिसतोय, तो किताब 5 गायर्स इन्स्टिट्यूटने या मुलांना दिलेला. तर व्हाय सागर मित्र? प्लास्टिक जर आपल्याला वेचायचंच आहे घरी, आपलं पुणे शहर, आता मी पुणे शहराबद्दल बोलतो, समुद्रापासून खूप दूर आहे, मग सागर मित्र कसं काय? तर आपण टाकलेले 100 तुकड्यांपैकी 30 तुकडे केअरलेसली फेकलेल्या प्लास्टिक पैकी जमिनीवर पडून राहतं. वाऱ्यामुळे किंवा पावसाच्या पाण्यामुळे हे प्लास्टिक नाल्यांकडे येतं, नदीकडे येतं, कारण नदी ह्या सगळ्यात खोलगट भागात असते आणि उतारावर कुठेही प्लास्टिक उडलं की ते खाली येतं, वरती चढत जात नाही. हे ग्रॅव्हिटीमुळे होतं. तर ग्रॅव्हिटी टेक्स द प्लास्टिक टू द रिव्हर्स आणि ग्रॅव्हिटी टेक्स द रिव्हर टू द ओशन. पण आपण फेकलेल्या 100 तुकड्यापैकी फक्त 30 तुकडे हे नदीत जातात. नदीमधनं समुद्राकडे पोचतात हे तुकडे. आमचा एक्सपिरियन्स असा आहे, सागर मित्र हे नाव आम्ही का दिलं, तर चिल्ड्रन कॅन रिलेट टू द होल प्लॅनेट. त्यांना आपण ग्लोब लहानपणीपासून दाखवलेला आणि अगदी 5वीच्या मुलांना लगेच विचारलं की किती टक्के पाणी आहे, तर लगेच सांगतात ते की 70% पाणी आहे म्हणून. आणि त्यांचं नातं आपण, फॉर इन्स्टन्स, भारतामध्ये मुला मुलींचं नातं फक्त जमिनीच्या ह्या तुकड्याशी जोडलंय, भारत नावाचा तुकडा जो तुम्हाला मॅपमध्ये दिसतो. आम्ही या मुलांचं नातं ह्या ऑलमोस्ट 3/4 ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ 5 समुद्रांशी जोडून देतो. एका समुद्राशी नाही, 5ही समुद्रांशी. आणि त्यांना एक्झाम्पल दाखवतो की हे प्लास्टिक कसं पसरलेलं आहे बघा. 5ही समुद्रांमध्ये पसरलेले हे उकिरडे आहेत. आणि यातला लाल भाग जर तुम्ही बघितला आणि खालची स्केल बघितली तर हे 10 मीटर डीप आहे हे लाल. आणि हे 2000 किलोमीटर बाय 800 किलोमीटर्स फक्त हा लाल पॅच आहे. तुम्ही हा निळा पॅच जर बघितला, जांभळा जो दिसतोय मोठा, तो 0.01 मीटर म्हणजे सरफेसवर तुकडे, 2 मीटर्स म्हणजे 6 फुटापर्यंत वरनं खालपर्यंत वरती खाली वेव्स बरोबर वरती खाली होणारे. काहीची बुयांसी अशी असते की ते 3 फूट खाली थांबतं प्लास्टिक. एखाद्या बाटलीमध्ये अर्धच पाणी भरलेलं असतं, ते थोडं खाली थांबते बाटली. हे एवढे मोठे उकिरडे आपण केलेत. त्यातला हा खोल भाग 30 फूट डीप आहे आणि तो 2000 किलोमीटर बाय 800 किलोमीटर आहे. हे कळत नाही मोठ्या माणसांनाही किती मोठे आहे ते. 6 महाराष्ट्र एवढा आहे हा फक्त लाल भाग जो आहे. हा USA मधनं, जपानमधनं, या सगळ्या पॅसिफिक रिम, अपर पॅसिफिक रिम मधनं आलेलं प्लास्टिक आहे. इथे इंडियन ओशन रिम वरनं आलेलं प्लास्टिक आहे. इथे सदर्न पॅसिफिक रिम, इथे नॉर्थ आणि साऊथ अटलांटिक रिम्स, हे सगळ्या कोस्टलाईन वरनं कोस्ट टू कोस्ट. द प्लास्टिक इज नाव कोस्ट टू कोस्ट. पुढच्या 40 वर्षामध्ये हे दुप्पट होणार आहे. 2016, आपण आज 5 वर्ष होऊन गेले जवळजवळ. 2016 मध्ये युएननी सांगितलं 25% ओशन फिश हॅव प्लास्टिक इन दर स्टमक्स. अतिशय मोठी धोक्याची घंटा आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपण भारतात राहतो. मासे, पक्षी, प्राणी मरतात म्हणजे आपण हिंसा करतोय. आणि आपण वर्षानुवर्ष म्हणतो की सनातन काळापासून आमच्या सनातन धर्म अहिंसा आहे. एक प्लास्टिकचा तुकडा फेकला तर हिंसा घडते. हे मुलांना आम्ही व्यवस्थित शिकवतो. असंच कोणीतरी तुकडे तुकडे फेकलेले, डेफिनेटली नॉट बाय 1 पर्सन. समुद्रातले ते तुकडे होते. माहित नाही किती किती वेगवेगळ्या देशातनं आलेले तुकडे एका जागेवर. आणि हा मेला हा मासा 47 तुकडे कसे काय पचवणार? ही मे हॅव इटन देम ओव्हर 2 years ऑल्सो. तर मुलांना हे कळतं की हे लहान बाळासारखे आहेत. त्यांच्या पोटात प्लास्टिक जाऊन दुखलं तर त्यांचे आई बाबा, टीचर कोणी येणार नाही. ते बिचारे व्हॉइसलेस मरतात. आम्हाला हिंदी शब्द वापरायला खूपच इफेक्टिव्ह झालेलं आहे मुलांबरोबर. या पक्षी माशांबद्दल आम्ही त्यांना सांगतो, ये बेजुबान है, ये बेगुनाह है.
बेजुबान वॉइसलेस, बेगुना इनोसेंट और बेवजह मारते, काही कारण नाही त्यांना मारायला, सहज भिरकावून टाकायचं प्लास्टिक. एखाद्या मुलांनी महिनाभर लक्षात न ठेवता फक्त एम्प्टी बॅग जरी एक प्लास्टिकची आणली तर 50 मासे वाचतात हो. त्या मुलांवरती आम्ही प्रेशर टाकत नाही की 2 किलो आण 4 किलो आण. मुलं आहेत ती, त्यांना एबीसी शिकवायचंय. आम्ही म्हणतो कोणत्याही बॅगीमध्ये किती आणा, जेवढं जमेल तेवढं, काही प्रेशर नाही. 5वी ते 10वी मध्ये मुलं आपोआप 3-4 वर्षामध्ये शिकून घेतात की घरातलं सगळं आणायचंय. मुलांवरती अजिबात प्रेशर टाकायचं नसतं. मुलांना एबीसी शिकवायचं, कविता लिहायची ते शिकतील 10 वर्षानंतर तर 10 वर्षानंतर. कॉलेजमधले आलेली ह्यातली मुलं फार सुंदर काम करतायत. या कार्यक्रमामध्ये कविता लिहितात असं आपण म्हणू, इतकी त्यांची क्रिएटिव्हिटी झाली, ते नंतर बोलू. द प्लास्टिक थ्रेटन्स द एंटायर ओशन. हा समुद्र आपल्याला मॉन्सून पाठवतो आणि त्याला आपण प्लास्टिक पाठवतो. सगळ्यात मोठा धोका हा अतिशय महत्वाचा आहे समजून घेणं. हा लेअर ऑफ प्लास्टिक तयार होतो. तुम्हाला मी जगाच्या मॅपवरती तो लेअर केवढा मोठा असतो ते दाखवलं. आणि आपल्या समुद्रामध्ये फायटोप्लॅन्क्टन आहेत, सिंगल सेल्ड क्रिचर्स विथ क्लोरोफिल. एक पेशीय आपले सगळ्यात मोठे पूर्वज. सायन्स आपल्याला सांगतं जमिनीवर लावारस होता, जीव नव्हते. समुद्रामध्ये जीव झाले, समुद्र तापलेला जो होता तो थंड झाल्यावर. आणि ते जे जीव झाले ते सिंगल सेल होते, त्यांना काही खायसाठी नव्हतं, ते स्वतःचं खाद्य निर्माण करायचे, कारण त्यांच्यामध्ये निसर्गाने आणि परमेश्वराने निसर्गाने त्यांना क्लोरोफिलचा ठिपका दिला आणि ते आज आपलं जवळजवळ 70% ऑक्सिजन देतात. हे फायटोप्लॅन्क्टन. 50 to 70% ऑफ द ऑक्सिजन ऑन द प्लॅनेट कम्स फ्रॉम दिस ग्रीनरी. मुलांना आम्हाला इथं निक्षून सांगावं लागतं की लुक, वेन वी से सेव्ह द ट्रीज, वी आर टॉकिंग ओनली अबाउट हाफ द व्हेजिटेशन ऑन द लँड. मोर देन हाफ द ग्रीनरी इज इन द ओशन्स, इन द लेक्स, इन द रिव्हर्स. आणि ही जी ग्रीनरी आहे त्याच्यामध्ये 80% बाय बायोमास हे फायटोप्लॅन्क्टन आहेत. आपल्या आजोबांचे आजोबांचे आजोबा मल्टीसेल्युलर कोणी नव्हतंच. हे सिंगल सेल जे आहेत ते आजही आपल्याला 50 ते 70% ऑक्सिजन देतात आपले आजोबा बनून. आणि हे इतके डेलिकेट आहेत सिंगल सेल्ड असल्यामुळे, त्यांच्यावरती लेअर ऑफ प्लास्टिक आला, अगदी एवढा तुकडा जरी आला प्लास्टिकचा तरी करोडोंनी नाही, त्याच्या पलीकडे नंबर्सनी ते असतात. आणि ऊन त्यांच्यापर्यंत न पोचल्यामुळे, प्लास्टिकमुळे ऊन पोचत नाही आणि हे फायटोप्लॅन्क्टन मरतायत. टुडे देर इज नो सायंटिस्ट हु रिअली नोज हाऊ मेनी आर डाईंग. पण आपले प्लास्टिकचे पॅचेस 30-30 फूट डीप, 2000 किलोमीटर बाय 800 किलोमीटर एवढे मोठे झालेले आहेत. त्याच्या खाली फायटोप्लॅन्क्टन जिवंत राहणं खूपच अवघड झालेलं आहे. वी आर डिस्ट्रॉइंग द ग्रीनरी इन द ओशन. आणि आतापासून सेव्ह द ट्रीज बरोबर सेव्ह द एक्वेटिक ग्रीनरी हे सांगितलंच पाहिजे. आणि सेव्ह द प्लॅन्क्टन, प्लॅन्क्टन हा शब्द सगळ्यांना कळला पाहिजे. अर्ध ऑक्सिजन देतात हो हे आपले. द फ्लोटिंग प्लास्टिक blocks the sunlight. Phytoplankton have chlorophyll. They die without the sunlight because the chlorophyll doesn't get activated. They are at the base of the food chain on our precious oceans. त्यांना खाल्ल्याशिवाय ही पूर्ण फूड चेन जगणं अवघड आहे. त्यांच्यावरतीच आपण घाला आणलेला हिंसेचा. आणि म्हणून मुला मुलींना आम्ही सांगतो की सागर मित्र हा अहिंसेचा प्रोग्राम आहे. आपण भारतातल्या लोकांनी हा अहिंसेचा प्रोग्राम भारतातल्या सगळ्या शाळांमध्ये नेला पाहिजे. आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आपल्याला 15 लाख विद्यार्थ्यांसाठी प्लॅन करायला सांगितलेलं आहे. आणि इव्हेंच्युअली 6-7 महिन्यांमध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी सिलेबसमध्ये कसं आणायचं त्याचे आपले टीम्स बसलेले आहेत, ते कसं करायचं याच्यासाठी. काठावरती किंवा समुद्रावर फिरताना हे पक्षी त्यांचे हॅचरीजही नदीकाठी समुद्रकाठी असतात. ते प्लास्टिक खाऊन मरतात, प्लास्टिक पचत नाही. हेही सांगणं जरुरी आहे. माझ्याकडे आता बिस्लेरीची बॉटल नाही, मी वापरतच नाही. मी मेटलच्या बाटल्या वापरतो. आणि इथे एक ऑइलची बॉटल आहे प्लास्टिकची. हा खालचा जो पारदर्शक भाग आहे तो 300 वर्षानंतर नॅनो पार्टिकल बनतो. इमॅजिन अ बिस्लेरी बॉटल हिअर. आणि वरचं जे हे झाकण आहे व्हेरी हार्ड, हे 700 वर्षानंतर नॅनो पार्टिकल बनतं. 300 वर्ष फॉर दिस अँड 700 इयर्स फॉर दिस.
नॅनो पार्टिकल हा प्लास्टिकच राहतो, त्याची माती होत नाही. नॅनो पार्टिकल हा प्लास्टिक राहतो, त्याची माती होत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते नॅनो पार्टिकल्स झाल्यानंतर ह्युमन फूड चेन मध्ये प्रचंड प्रमाणात येणार आहेत. अंशतः ते आपल्या प्रत्येकाच्या पोटात रोज जातात नॅनो पार्टिकल्स. पण त्याच्या आधी हे सगळे प्राणी आपल्याला दाखवायला दिलेले आहेत देवानी, निसर्गाने, की बघा हे मरतात मोठे तुकडे खाऊन. त्याचे छोटे तुकडे झाले की तुम्हाला दिसणार नाहीत, आणि मग तुम्ही पाणी प्यालात तरी ते तुमच्या पोटात जाणार आहे. तुमच्यापर्यंत येण्याआधी हे सॅक्रिफाईस करतायत स्वतःला, आणि आपण त्यांच्या पोटामध्ये एवढं सगळं प्लास्टिक फेकतोय. त्यांना वाचवा रे, असं आम्ही अक्षरशः त्यांचा आर्तस्वर या पक्ष्यांचा, कारण ते किती ओरडत असतील जेव्हा अडकले तेव्हा, तो आम्ही मुलामुलींपर्यंत अगदी इमोशनली पोचवतो. जमिनीवरचे प्राणी पण आहेत. टिपिकली लोकांना गाय खाते हे माहिती आहे, पण सगळेच प्राणी खातात. सिंह सिंहिणींचे चित्र येतात, कारण कोणी नॉनव्हेज वगैरे फेकला असेल तर त्याच्या वासाने ते प्लास्टिक खायला जातात. हे पण सांगणं जरुरी असतं. म्हणजे मागचे 2 स्लाइड्स का दाखवले, 2-3? हाय सागर मित्र. फर्स्ट, you can see that the oceans are being covered with plastic, the phytoplankton is dying, the fish are dying, animals are dying, birds are dying. त्यांना वाचवण्यासाठी अहिंसेचा प्रोग्राम. मेथड ऑफ सागर मित्र काय काय करायचं? सध्या कोविड असल्यामुळे हा मेथड नाहीये, पण जिथे जिथे इन्व्हिटेशन आहे तिथे झूम वरनं, जसं आज मी बोलतोय, सागर मित्र बोललं जातं. लाखोंपर्यंत आम्ही कोविडच्या टाइम मध्ये पण पोहोचलेलो आहोत. काय करायचं एक्झॅक्टली आपल्याला? टू चेंज द इनग्रेन्ड प्लास्टिक लिटरिंग हॅबिट इन चिल्ड्रन अँड फॅमिली. आपल्या कुटुंबाचंच लक्ष घ्यायचंय. सगळे कुटुंब बदलले तर देश बदलतो. सगळी हायस्कूलची मुलं बदलली तर सगळे त्यांचे कुटुंब बदलतात. आणि हायस्कूलची मुलं आपल्याला एनमास मिळतात, रोज एका जागेवर मिळतात. कोविड सारखी परिस्थिती नसते तेव्हा आम्ही त्या शाळेत, जसं तुम्हाला दिसतंय, तुम्हाला जे पॉवर पॉइंट दाखवलं ते त्यांना दाखवते. ती मुलं घरी जाऊन एक बॅग घेतात. कलेक्ट प्लास्टिक, डू नॉट थ्रो. कोरडं प्लास्टिक केवळ जमा करतात, त्यांना कदापि घाण घरातलं प्लास्टिक धुण्याची परवानगी नाहीये. कारण पेरेंटची कंप्लेंट येते. आमच्या 2 लाख पेरेंट्स पैकी, 2 लाख विद्यार्थ्यांच्या पेरेंट पैकी एकही कंप्लेंट आलेली नाही. आपल्या 2 शाळा न्यूयॉर्कमध्ये सुरू झालेल्या आहेत ऑन इन्व्हिटेशन, ब्रुकलिनमध्ये, आणि आपल्या 2 शाळा एक्सपेरिमेंटली मोरोक्को नावाच्या देशात अरबी भाषेमध्ये सुरू झालेल्या आहेत. तिथले विद्यार्थी असोत जे एक्सपेरिमेंटली आता चालू आहे का, पुण्यातले किंवा जळगाव मधले किंवा अनेक जागेवरती आता 6 छोट्या छोट्या खेड्यांमध्ये पण आम्ही सुरू केलेले. तर हे मुलं मुली जे आहेत ते घरातलं प्लास्टिक वेचतात. त्यांच्याकडे घाण प्लास्टिक धुण्याचं काम दिलेलं नाही. 4-5 पेरेंट्सनी जर कंप्लेंट केली तर पेपरमध्ये सागर मित्र बद्दल फक्त तेवढंच येईल, हे घाणेरडे हात करतात या मुलांचे आणि त्यांना आरोग्याचा धोका निर्माण करतात, कारण घाण पुसायला सांगतात. आम्ही मुलांना 10-10 वेळा, 20-20 वेळा, प्रिन्सिपलला, टीचर्सना, हाऊसिंग सोसायटीच्या लोकांना 100 वेळा सांगतो की सध्या आपण एबीसी शिकूयात. जॉईन झाल्यानंतर 3 वर्ष आम्हाला फक्त कोरडं प्लास्टिक द्यायचं तुम्ही. ते म्हणतात ओल्या प्लास्टिकचं काय? आम्ही म्हणतो ओल्या प्लास्टिकचं आत्ता सोडा. तुम्हाला सवय कोरड्या प्लास्टिकची लागते का? तुमच्या घरातलं तुम्ही 6 महिने गोळा करून बघा, जमा करून, एकही तुकडा मिस होणार नाही कोरडा. हे तर करा आधी, एवढं तर करा. एकदा हॅबिट झाल्यानंतर आपण बाकी ओल्या कचऱ्याचं काय करायचं ते नंतर बघू. ओल्या प्लास्टिकचं काय करायचं? आम्ही कोरडं प्लास्टिक हे सोपं असल्यामुळे लवकर त्याच्यामध्ये काम करायसाठी माणूस येतो. तुम्हाला इथे चित्र दिसते, सगळ्या मुलांनी आणलेलं आहे हे प्लास्टिक. त्या प्रत्येक राजकुमार आणि राजकुमारींनी घरातलं आणलंय. त्या कोणत्याही राजकुमाराला किंवा राजकुमारीला आपण उकिरड्यावर पाठवलं नाही. एखाद्या बैलांनी शिंग मारलं या राजकुमारी, माझ्या या राजकुमारी किंवा राजकुमाराला, तर ते कित्यात पडेल आपल्याला? किती किंमत होईल त्याची? कुठेही त्याला काच लागली माझ्या राजकुमार किंवा राजकुमारीला तर कसं काय? प्लीज अंडरस्टँड, द चिल्ड्रन आर नॉट an extra labor force to do government work or to do the work of adults. The children are under training. आपल्या सगळ्या शाळा हे मंदिर आहेत, ऋषींचे आश्रम आहेत. इथे हे छोटे छोटे बाळगोपाळ आलेले आहेत, लहान लहान मुली आलेल्या आहेत. त्यांना फक्त सोपं काम द्यायचंय, त्यांची सवय निर्माण करायची. हे कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय करतात ते मी सांगणार आहे तुम्हाला. ही मुलं घरातलं प्लास्टिक एका बॅगेमध्ये जमा करतात, महिन्यातनं एकदा आणून देतात.
महिन्यातनच दिलं पाहिजे, रोज आणायला सांगायचं नाही, शाळा तो कार्यक्रम बंद करून टाकते. रोजचं लॉजिस्टिक्स खूप अवघड आहे, आठवड्याचं लॉजिस्टिक्सही अवघड आहे. आम्हाला गाडी आठवड्यातनं पाठवता येत नाही, गाडीचा खर्च खूप असतो. घरी जेव्हा मुलं मुली फॅमिली मिळून एखादा मुलगा किंवा मुलगी घरी सुरू केलं की सगळी फॅमिली कोरडं प्लास्टिक जमा करते. 2 लाख मुलं मुली म्हणजे त्याला 4 मल्टिप्लाय करा, 6 लाखांपर्यंत तो मेसेज पोचतो. त्याच्या हातातनं कृती सुरू होते आणि ते प्लास्टिक महिनाभर जमा केल्यामुळे घरी त्यांना कळतं की या बॅगेमध्ये ओला कचरा टाकायचा नाही, कारण महिनाभर जर ओला कचरा गेला त्यांच्या घरच्या बॅगेत तर त्या ओल्या कचऱ्याला वास येतो. आणि त्यांना कळतं की उकिरड्यामध्ये ओला कचरा प्लास्टिक बरोबर जर आपण मिक्स केला तर तो प्लास्टिक घेऊ शकत नाही, आणि तो ओला कचरा जो प्लास्टिक बरोबर मिक्स झालाय त्याचं खतही होत नाही, मग ते लँडफिल साठी गार्बेज म्हणून जातं. घरीच जर कोरडं प्लास्टिक बाहेर आणलं तर या मुलांकडनं आपापल्या घरांमधलं 1 महिन्याचं प्लास्टिक येतं. लॉजिस्टिक्स साठी ते आयडियल आहे. आमचा 10 वर्षाचा अनुभव, 2 लाख विद्यार्थी आणि 150 हाऊसिंग सोसायटीज बरोबर आहे. महिन्याचाच पिरियड द्यायचा, महिन्यामध्ये माझी फॅमिली किती प्लास्टिक जमा करते कचरा हे बघितल्यावर शॉक बसतो. काही वेल टू डू लोकांच्या घरामध्ये 3-3 पोते भरून जेव्हा प्लास्टिक जमा होतं तेव्हा त्यांना कळतं की महिन्यातनं आपण किती फेकत असतो. तर मुलं आपल्या घरातलं प्लास्टिक आणतात, ते एका विकत घेऊन आम्ही ह्या रिसायकलिंगच्या व्हेकलमध्ये, याच्यापेक्षा मोठं पण 1-2 व्हेकल्स आहेत आमच्याकडे. वी चेंज द प्लास्टिक थ्रोईंग हॅबिट इंटू अ प्लास्टिक कलेक्शन हॅबिट. प्लास्टिकला गोळा करा असं आम्ही म्हणत नाही, जमा करा असं म्हणतो. कचरा गोळा केला जातो, पैसे जमा केले जातात. प्लास्टिक जमा करण्याचा प्रोग्राम. आधी घरी जमा करायचं, मग ते शाळेत आणून जमा करायचं, आणि शाळेतनं आम्ही आमच्याकडे जमा करून घेतो, आणि आमच्या पार्टनर जे आहेत क्लीन गार्बेज त्यांच्या गोडाऊनमध्ये 1 टन प्लास्टिक असं दिसतं. ते ठासून ठासून भरलंय बरं का. एका जम्बो बॅग मध्ये 6 बॅगा भरल्यात, म्हणजे येताना हे याच्या 6 पट होतं. करंटली when the COVID was not there, we were collecting half a ton every day. म्हणजे याचा अर्ध आम्ही विकत घेत होते. आणि आज कोविड सुरू असल्यामुळे शाळा बंद आहेत सगळ्या, आणि शाळेमध्ये कधी कधी येतं ते आम्ही घेत असतो, पण शाळा बंद आहेत. हाऊसिंग सोसायटी ज्या 150 आहेत पुण्यामध्ये, त्यातले कोविडच्या भीतीने व्हेकल येऊ देत नाहीत बरेचसे, पण सध्या 45 ते 50 हाऊसिंग सोसायटी आम्हाला आज ही कोविडच्या वेळेमध्ये प्लास्टिक देतात. ते आमची माणसं फुल ड्रेस घालून जाऊन विकत घेतात ते प्लास्टिक. त्याला आम्ही स्प्रे करतो, आणि ते जे प्रोटोकॉल्स आहेत त्याच्याप्रमाणे आमच्या पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं ऑथराईज केलेलं हे जे गोडाऊन आहे, आत्ता 3 दिवसापूर्वी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डनी पण आपल्या असोसिएट्स क्लीन गार्बेजवाल्यांचं गोडाऊन आणि त्यांचे मेथॉडॉलॉजीज हे सर्टिफाय केलेले आहेत कोविडसाठी पण. तर आपण तिथे प्लास्टिक हे विकतो, आणि तिथनं ते पुढे पूर्ण इकॉनॉमीमध्ये निघून जातं सगळं ते प्लास्टिक. त्यातलं 70% प्लास्टिक डायरेक्ट रिसायकलिंगच्या कंपनीजला जातं, किंवा डायरेक्ट इंजेक्ट मोल्डिंगच्या कंपनीला जातं, आणि जे 30% जे उरतं ते मात्र फ्युएलसाठी पाठवलं जातं. आज आपण आठवड्याला 1 टन प्लास्टिक आजही आपण जमा करत आहोत. म्हणजे आता तुम्हाला जेवढं दिसतंय, आजही कोविडच्या वेळेमध्ये 45 हाऊसिंग सोसायटीमधनं आपल्याला महिन्यातनं 1 टन प्लास्टिक येतं. सॉरी, आठवड्यातनं 1 टन येतं, महिन्यातनं 4 टन येतं. रिसायकलिंग थ्रू सागर मित्र. आपण ह्याच्या आधी 2-3 गोष्टी बघितल्या. व्हॉट इज सागर मित्र? व्हाय डू वी डू सागर मित्र? टू सेव्ह द लाईव्स ऑफ बर्ड्स, फिश अँड अॅनिमल्स अँड फायटोप्लॅन्क्टन. व्हॉट इज द मेथड ऑफ सागर मित्र हे आपण आता बघितलं, कसं आम्ही जमा करतो. रिसायकलिंगचे 1-2 चित्र, 1-2च. रिसायकलिंग टू सागर मित्र कसं आहे? घरातनं बॅगेत येतं, तुम्हाला हा मुलगा दिसतोय. शाळेत जातं, हे शाळेतली मुलं आणतायत, तिथे जमा झाले. मुलं अतिशय खुशीने व्हॉलंटियर बनतात, आणि मग ही टीम आम्ही तयार करतो तिथे व्हॉलंटियर्सची, आणि मग ते आणि टीचर दिसत आहेत तुम्हाला इथे, ते असं जमा करतात. त्याच्यामध्ये सगळ्यात मागे जो उंच मुलगा दिसतोय तो आज आपला कोल्हापूरचा कोऑर्डिनेटर आहे. इथे तो 8वी मध्ये दिसतोय तुम्हाला. तो आज कोल्हापूर शहरातल्या 30 शाळांचं तो कोऑर्डिनेशन करतो. म्हणून ही मुलं पुढे जाऊन प्रत्येक मुलगा 20-20 लाख लोकांपर्यंत पोचू शकेल एवढं त्याचं नॉलेज करून देतो. पण सगळी मुलं काही लीडर बनत नाहीत, पण 1000 मुलांपैकी आम्हाला 2 मुलं कॉलेजमधले लिडरशिप रोलमध्ये मिळत आहेत. हे जे शाळेमध्ये आलेलं प्लास्टिक आहे ते व्हेकलमध्ये जातं, गोडाऊनमध्ये पोचतं, तिथनं कलेक्शन, सेग्रिगेशन, श्रेडिंग
श्रेड केलेलं, सेग्रिगेट केलेलं, वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये ठेवलेलं याचा सेल होतो. ते रिमोल्डिंगला तरी जातं किंवा फ्युअल रिसायकलिंग इंटू फ्युअलकडे जातं. त्याचं जर हे क्रशिंग करून, मेल्टिंग करून परत रिमोल्डिंग केलं तर असे प्रोडक्ट्स बनतात. तुम्ही मागची जर स्लाइड परत बघितली तर इथे 70% लिहिलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे जे प्लास्टिक येतं मुला मुलींकडनं त्याच्यापैकी 70% डायरेक्ट इंडस्ट्रीमध्ये परत जातं. जसं आपण रद्दी ठेवतो की नाही कागदाची, ती डायरेक्ट पेपर इंडस्ट्रीला आणि पेपर बोर्ड इंडस्ट्रीला जाते, डायरेक्ट इकॉनॉमीमध्ये परत जाते. तसं आम्ही जमा केलेलं स्वच्छ प्लास्टिक असल्यामुळे, स्वच्छ आणि इन गुड क्वांटिटी, कारण प्रत्येक घरामध्ये एक महिनाभर जमा केलं जातं. स्वच्छ प्लास्टिक असल्यामुळे ते विकत घेऊन या गोडाऊन मधनं ते रिसायकलिंगला जातं. आफ्टर कलेक्शन, सेग्रिगेशन, श्रेडिंग अँड बेलिंग, इट इज सोल्ड बाय देम फॉर द सेकंड सेल. मुलांकडनं आम्ही विकत घेतो आणि ते पुढे कंपनीजला विकलं जातं. 70% बाय वजन, इथे 70% लिहिले त्याचे, डायरेक्टली प्रोडक्ट मध्ये निघून जातं ते. टिपिकली अ बकेट मे बी मेड ऑफ 80% व्हर्जिन प्लास्टिक pellets and 20% of the old plastic which has been crushed and sent to them. They do color and plastic matching. सेम प्लास्टिक पाहिजे ना, HDPE2 असेल तर HDPE2च पाहिजे. ते कलर आणि प्लास्टिक मॅचिंग करून त्या ह्याच्यामध्ये ते प्लास्टिक लुप्त होऊन जातं. परत ते बकेट म्हणून आलं की ते कोण फेकणार आहे, आणि परत ती बकेट तुटली की आमच्या सिस्टम मध्ये जर असाल तर आम्ही ती विकत घेतो. 30% आपलं जे प्लास्टिक आहे ते कोणीही घेत नाही. टिपिकली आपण हे पार्लेजी बिस्किटचा पुडा आहे किंवा हा पुडा मी दाखवते, मुद्दाम ठेवलेत मी इथे आज. हा बोरबॉन बिस्किटचा पुडा आहे, त्याच्यामध्ये हा चंदेरी भाग असतो अल्युमिनियमचा. हे प्लास्टिक ज्यांच्याकडे प्रॉपर आउटलेट नाहीये ते घेतच नाहीत. आपण मागच्या वर्षी 8 टन ते प्लास्टिक नगरला पाठवलं. हा नगरचं युनिट आहे. या नगरच्या युनिटमध्ये बॉयलर आहे मोठा, तो रोज 2.5 टन प्लास्टिक येतं. तुम्हाला मागे गोडाऊनचं चित्र मी दाखवलं, त्यात 1 टन दिसत होतं. आज पुण्याच्या शेजारी 5 असे प्लांट्स आहेत जे रोज 2.5 टन प्लास्टिक खाऊ शकतात. म्हणजे त्या प्लांटमध्ये हे प्लास्टिक गेलं. मी आता लेअर कुरकुरे आणि ते प्लास्टिक सांगतो ज्याच्यामध्ये अल्युमिनियम फॉईल आहे मागल्या बाजूला. की त्याचं 3 प्रकारे डिस्टिलेशन टाईप. ते प्लास्टिक गरम होतं. 100 किलो जर प्लास्टिक असेल तर 30 किलो हा गॅस बनतो, जो एका गॅसच्या सिलेंडरमध्ये जातो. त्या गॅसच्या सिलेंडर मधनं तो परत या मशीनला चालवतो. इनिशियली हे मशीन इलेक्ट्रिसिटी किंवा डिझेलनी सुरू करावं लागतं. 1-2 तासांमध्ये गॅस येतो आधी, कारण ते कंट्रोल्ड हिटिंग आहे. तो गॅस हे मशीन फॉर द रेस्ट ऑफ द डे चालवतो. म्हणून हे पण ह्याच्यामधलं मोठा आविष्कार आहे. हे जे मशीन तुम्हाला दिसतंय ते कंपनीचं नाव, ज्यांनी मॅन्युफॅक्चर केलं, याचं डिझाईन ज्यांनी केलं, याचं सायंटिफिक रिसर्च ज्यांनी केला, त्या कंपनीचं नाव आहे पॅटपर्ट टेक्नो. त्याचं डिटेल्स आम्ही शेअर करू. त्याचे वर्ल्ड मधले रिनाऊंड सायंटिस्ट निलेश इनामदार आहेत. असं मशीन त्यांनी 6 महिन्यापूर्वी नेदरलँड्सला विकलंय आणि नेदरलँडनी ते डिस्प्ले मशीन म्हणून ठेवलंय. 6 महिने ते टेस्ट केलं त्यांनी मशीन, की त्या मशीन मध्ये 100 किलो प्लास्टिक टाकलं तर तुम्हाला 30% गॅस येतो, जो तेच मशीन चालवतो. म्हणजे 25% प्लास्टिक गेलं. 75% जे उरलेलं प्लास्टिक आहे लेहर कुरकुरेचं, ज्याच्यामध्ये अल्युमिनियम फॉईल असते, ते जे 75% आहे त्यातलं 25% जे आहे तो कोळसा होतो. कारण प्लास्टिक इज अ हायड्रोकार्बन, खालच्या ट्रे मधनं कोळसा निघतो. आणि 50% जे आहे त्याचं एक डिझेल सारखं एक फ्युएल बनतं. ते डिझेल नाहीये, पण त्या फ्युएलचं नाव सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्डनी सर्टिफाय करून त्याचं नाव पायरोलायसिस ऑइल असं ठेवलेलं आहे. पायरोलायसिस इज बेसिकली अ डिस्टिलेशन विथ द यूज ऑफ फायर और हीट. पण हे जे मशीन तुम्हाला दिसतंय ते गॅसिफायर पण आहे. ते 25% गॅस देतं, जो मला सायंटिस्टने सांगितलंय. मी यातला सायंटिस्ट नाहीये, पण मला सायंटिस्टने सांगितलेलं आहे की तो गॅस ब्युटेन फॅमिलीचा गॅस आहे. हे सिगरेट लायटर मध्ये जे असतं त्या फॅमिलीचा आहे. आपला जो घरचा गॅस असतो तो प्रोपेन फॅमिलीचा आहे. तर थोडक्यात आपण जे 100 किलो प्लास्टिक घेतलेलं आहे शाळेत उदाहरणार्थ, त्यातलं 70% रिसायकलिंगला गेलं डायरेक्टली आणि 30%चं फ्युएल झालं. आपण जर 100 किलोचं 200 किलोचं जर हे छोटं मशीन घेतलं गॅसिफायर आणि पायरोलायसिसचं, 200 किलोचं जर घेतलं तर ते एका कार एवढं पॉल्युशन करतं.
आणि 200 किलो प्लास्टिक घेतं म्हणजे जवळजवळ 1000 घरातलं प्लास्टिक डेली घेतं. 1000 घरातलं प्लास्टिक घेतं ते 200 किलोचं मशीन. आणि आज 1000 घरांमध्ये 2000 आणि 2500 कार्स आहेत. 1000 घरांच्या आणि 2000 कार्सच्या, मोटर कार्सच्या एखाद्या सोसायटीमध्ये आणखी एका कार एवढंच पॉल्युशन वाढतं. पण तिथलं सगळं प्लास्टिक घेता येतं. या मशीनमध्ये असं जरुरी नाही की फक्त लेअर पेप्सी किंवा हे आपल्या बिस्किटचं ज्याच्यामध्ये हे अल्युमिनियम लागलेलं आहे, असं जरुरी नाही की केवळ हे प्लास्टिक हे मशीन खातं. दिस मशीन कॅन डायजेस्ट ऑल द प्लास्टिक. देर इज ओनली वन प्लास्टिक वी डू नॉट पुट इन दिस मशीन. द नेम ऑफ दॅट प्लास्टिक इज पॉलीविनाइल क्लोराइड, PVC. कारण ते गरम केलं की क्लोरीन हा अतिशय धोकादायक गॅस येत असतो. तर आपल्याला फार कटाक्षाने ऑथराइज्ड कंपनीला हे द्यावं लागतं. आणि PVC जे आहे ते आपल्याला इन्स्पेक्टही करावं लागतं की तुम्ही PVC बाजूला करताय ना. ती फक्त PVCच्या प्लांटला PVC द्यायचं असतं. PVC म्हणजे यातल्या काही लोकांना माहित नसेल तर आपण घर जेव्हा बांधतोय तेव्हा बिडाचे पाईप किंवा सिमेंटचे पाईप आपण वापरत नाही. जे पावसाचं पाणी येतं त्याच्या पाईपमधनं खाली निघून जातं आपल्या घराच्या टेरेसवरनं. तिथे आपण जो काळा रंगाचा किंवा डार्क ग्रे रंगाचा पाईप वापरतो तो PVCचा आहे, पॉलीविनाइल क्लोराइडचा. तो मात्र ह्या मशीनमध्ये आपण टाकत नाही. तो PVCचा PVCलाच पाठवावा लागतो. आता स्केलिंग अप काय चालू आहे? सागर मित्र वाढते. 150 मुलांचे 2 लाख मुलं मुली झाले. लक्षात ठेवा, 2 लाख मुलं मुली म्हणजे 1 लाख मुलं मुली ऑलरेडी कॉलेजमध्ये गेलेले आहेत. आज ऍक्टिव्ह 1 लाख आहेत. ही 5 वर्षात पुढे जाणार आणि नवीन 1 लाख येणार. एखाद्या शाळेमध्ये आम्ही जातो, थोडी सॉफिस्टिकेटेड जर शाळा असेल मिडल आणि हायर मिडल क्लाससाठी, तर तिथे असं दृश्य असतं, एका वेळी 800 मुलं बसू शकतात. एका रांगामध्ये 30 40 मुलं. इथे तुम्हाला 500 मुलं मुली बसलेले दिसत आहेत. आता सध्या कोविडमुळे थांबलेलं आहे. तर आम्हाला डेली बोलवलं तर आम्ही डेली 3 स्कूल्स घ्यायला तयार असतो. आता आमची ताकद वाढली आहे कारण आमचे यंगस्टर जे कॉलेजमध्ये आलेत ते ऑलरेडी लेक्चर्स घेतात. फार सोपं आहे. मी जे चित्र दाखवले त्याच्यावर टॉक घेणे. फक्त त्यांच्यासाठी एक फार आवश्यक असतं. मी एकच सेकंड मी ती बॅग आणून दाखवतो. आय विल नॉट बी ऑन स्क्रीन फॉर जस्ट व्हेरी शॉर्ट टाइम. पटकन येतो मी 1 मिनिटात. आय एम बॅक. ही मुलं आहेत. ह्या मुलांना आम्ही तुम्हाला जे लेक्चर दिले ते देतो. फक्त तुम्हाला आम्ही शॉर्ट मध्ये देतोय. या मुलांना जे दाखवतो ते आम्ही 90 मिनिटाचं लेक्चर घेतो. आम्हाला मुलांनी 5-5 तास थांबून ठेवलेला आहे प्रश्नोत्तरांसाठी. या मुलांनी आम्हाला 2.5 तासाचा वेळ मागून घेतला. आम्ही 90 मिनिटाचं लेक्चर दिल्यानंतर 1 तासभर ही मुलं मुली थांबले. हे प्लास्टिकची बॅग दिसते ती माझ्या घरातली प्लास्टिक कलेक्शनची आहे. दरवेळेस कोणती तरी एखादी बॅग घेऊन त्याच्यामध्ये प्लास्टिक कलेक्ट केलं जातं. हे 15 दिवसाचं, मागच्या 15 दिवसाचं. याच्यामध्ये सगळ्या टाईपचं प्लास्टिक आहे, घरातलं कोरडं. ही सगळी मुलं घरी जाऊन लगेच बॅग घेतात. आम्ही त्यांना स्ट्रिक्टली सांगतो की जिथे कागदाची रद्दी आहे त्याच्या शेजारी खुंटी किंवा खिळा लावून, शक्यतो यू शेपची खुंटी, खिळा लागतो तर तिथे बॅग लटकवायची. आणि कागदाची रद्दी जशी जशी जाते तशी घरातली प्लास्टिकची रद्दी जमा करायची. याचा अर्थ कागद कोरडा असतो, प्लास्टिक कोरडं पाहिजे. कागद रिकामा असतो, प्लास्टिक रिकामं पाहिजे. कागद स्वच्छ ठेवतो आपण, प्लास्टिक हे स्वच्छच ठेवलं पाहिजे. थोडक्यात कागदाच्या रद्दी बरोबर आजपासून प्लास्टिकची रद्दी जमा करायची आहे. आणि कागदाची रद्दी हा फायर हॅझार्ड असतो, कारण पेपर कॅन कॅच फायर, म्हणून ती किचन मध्ये नाही ठेवायची. हे सगळ्यांना माहिती आहे. सेम विथ प्लास्टिक. जिथे कागदाची रद्दी सेफ ठेवलेली आहे तिथेच प्लास्टिकची रद्दी ठेवायची. टेरेस असेल तर टेरेसवर ठेवायची, पावसाळा नसेल तर. ही मुलं जमा करतात, आणून देतात. छोटा मॅप आहे जिथे आम्ही प्लॅन ए अर्थ नावाची NGO आहे युरोपियन युनियनमध्ये. दे आर इंटरेस्टेड इन फंडिंग 15 स्कूल्स अँड 5 हाऊसिंग सोसायटीज. तर ते इंस्टाग्राम, ट्विटर वगैरे वापरून त्यांचं क्राऊड फंडिंग आपल्यासाठी चालू आहे. छोटे बजेट्स असतात आपले खूप. त्यांना आम्ही फंडिंगसाठी हेही मागितलं की आम्हाला रेडिओ सागर मित्र 90.4 FM सुरू करायचं आहे. ते मुलं चालवतील. मुलं आपला अनुभव सांगतील दर शनिवारी 1 तास.
आणि हे 2021 मध्ये एक्सपेक्टेड आहे ओनली बिकॉज ऑफ कोविड. नाही तर आतापर्यंत आमच्या मुलांच्या कविता, ड्रामा, पथनाट्य हे सगळे सुरू झाले असते. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हॅज टाईड अप विथ अस फॉर ट्रेनिंग 800 स्कूल्स. तुम्ही हे चित्र जर बघितलं राईट साईडचं तर 1200 प्रिन्सिपल्स इन बालगंधर्व रंगमंदिर यांचं ट्रेनिंग चालू आहे. तुम्हाला जे आम्ही पॉवर पॉईंट दाखवलं ते तिथे त्यांना एक्सटेंडेड व्हर्जन ऑफ 154 स्लाइड्स आम्ही 1.5 तास प्रिन्सिपल्सना तिथे सांगितलं. 400 प्रिन्सिपल्स इच आम्ही कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये ट्रेन केलेत. त्याच्यापैकी कोल्हापूरमध्ये 30 शाळांमध्ये सुरू झाले. 200 प्रिन्सिपल्स नागपूरच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन हॉलमध्ये केलेत, तिथे परत 2-3 वेळा जावं लागेल. आणि जळगावमध्ये आपल्या 50 शाळा आणि 25,000 विद्यार्थी ऑलरेडी काम करतात. एज्युकेशन डिरेक्टरेटने आपल्याला 15,000 शाळांमधले 3 मिलियन स्टुडंट्स इन 3 डिस्ट्रिक्ट्स दिलेले. आणि महाराष्ट्र स्टेट आणि यशदा गव्हर्नमेंट बद्दल बोलतोय मी, आपल्याबरोबर प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत फॉर ऑल महाराष्ट्र स्कूल्स. इम्पॅक्ट काय आहे? इथे वरती 1,200 प्रिन्सिपल्स फ्रॉम पुणे, 400 प्रिन्सिपल्स इच फ्रॉम कोल्हापूर अँड सोलापूर, 200 फ्रॉम नागपूर, जळगावचे 70. या 2,200 हायस्कूल प्रिन्सिपल्सच्या हाताखाली 2 मिलियन स्टुडंट्स आहेत. 2 मिलियन इज हाफ द पॉप्युलेशन ऑफ पुणे सिटी. आणि पुणे पिंपरी चिंचवड तुम्ही एकत्र बघितलं तर 70 लाख म्हणजे 7 मिलियन. तर 2020 ते 2025 पर्यंत आपण 2 कोटी विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे 2 लाख हायस्कूल्स पर्यंत हे पोहोचवण्याचा पण उचललेला आहे. तर ह्याला स्केलिंग अप म्हणतो आम्ही. दिस स्केलिंग अप इज गोइंग ऑन. आता विलेजेस मध्ये पण आपण काम करतो, त्याच्याबद्दल थोड्या वेळ बोलीन मी पुढे. व्हॉट कॅन बी द पार्टनरशिप बिटवीन कम्युनिटी अँड सागर मित्र? आवर सागर मित्र इज ट्राईड अँड टेस्टेड ओव्हर 9 years. समाजाबरोबर जर आम्हाला पार्टनरशिप करायची तर आम्ही एक एक्सपिरियन्स नॉलेज पार्टनर म्हणून येतो. आमचा खर्च 0 असतो. आम्ही जगातल्या सगळ्या 1.2 बिलियन स्टुडंट्स पर्यंत पोहोचणार आहोत 2030 पर्यंत, आणि आम्ही एकही पैसा घेणार नाही. आज ऍक्टिव्हली फुल टाइम सागर मित्रमध्ये 3 लोक आहेत. जगभर जेव्हा हा प्रोग्राम पोहोचेल तेव्हा 40च्या वरती आमचा ऑफिस स्टाफ नसणार. सागर मित्र मॉडेल इज ट्राईड अँड टेस्टेड ओव्हर 9 years. We propose that it will be modified. If you take the model, you can modify it. But for 6 months, please try to follow the 7 rules. मी थोडक्यात हे वाचतो, इंग्रजीमध्ये आहेत, मी मराठीमध्ये करून देतो. कंपल्सरी नियम आहेत. ज्या ज्या गावांमध्ये, हाऊसिंग सोसायटीमध्ये, कम्युनिटीमध्ये हे 7च्या 7 नियम पाळले नाही, तिथे ते फेल झालेलं आहे. तर 7 नियम आहेत. कीप अ सागर मित्र बॅग ॲट होम, घरी ठेवायची. ती फक्त वेस्ट प्लास्टिक ठेवायची. वेस्ट प्लास्टिकसाठी वेगळी बॅग ठेवायची. फिल द सागर मित्र बॅग विथ ओनली क्लीन, ड्राय अँड एम्प्टी प्लास्टिक. पहिले 6 महिने ते वर्षभर घाण प्लास्टिक साफ करण्याच्या भानगडीत जायचं नाही. अतिशय महत्वाचं आहे. एखाद्या हाऊसिंग सोसायटीमध्ये फक्त 20 घरं असतात. ते आम्हाला फोन करतात, आम्ही झूम वरती त्यांचं घेतो. 20 फॅमिलीज पैकी 2 जण आरडाओरड करून सांगतात की आम्ही घाण प्लास्टिक पण स्वच्छ करू. पण त्या दोघांनी अतिउत्साह दाखवल्यामुळे बाकीचे 18 लोक म्हणतात असं जर असेल तर आम्ही येत नाही या प्रोग्राममध्ये. म्हणून सुरुवातीला जेव्हा आपण किंडरगार्टन मध्ये, बालवाडीमध्ये लोकांना घेतो, त्यांना फक्त एबीसी शिकवावं, त्यांना जमेल असं शिकवावं. 20 जणांपैकी 2 रेडी आहेत म्हणून ते उगाच तिथे त्यांचा उत्साह दाखवतात, पण त्यांच्या उत्साहामुळे बाकीचे 18 म्हणतात आम्ही घाण धुणार नाही आहोत, आणि मग ते या कार्यक्रमात येत नाहीत. आमचा अनुभव सांगतो की तुम्ही 1 वर्षभर तुम्ही ज्यांच्यापर्यंत पोचाल त्यांना क्लीन, ड्राय, एम्प्टी प्लास्टिक एवढंच सांगायचं. त्यांनी जर आपणहून दिलं स्वच्छ करून तर काही हरकत नाही. पण क्लीन, ड्राय, एम्प्टी प्लास्टिक सांगितलं तर 100 पैकी 100 लोक तुम्हाला मिळू शकतात. हो, त्यांची बालवाडी सुरू असते. तर फिल द सागर बॅग विथ ओनली क्लीन, ड्राय, एम्प्टी प्लास्टिक. ब्रिंग वेस्ट प्लास्टिक ओनली फ्रॉम होम. हाऊसिंग सोसायटी मधल्या लोकांनाही आम्ही घरातल्या बाहेरचं, गार्डन मधलं घेत आम्ही नाही. त्याला जर माती लागली असेल तर आमचे मशीन खराब होतात. साधी सायंटिफिक गोष्ट आहे. आमचा रिसायकलर त्या हाऊसिंग सोसायटीकडे गाडी पाठवत नाही. अतिशय सिंपल ह्याचे प्रोटोकॉल्स ठेवलेत. स्वच्छ, कोरडं, रिकामं प्लास्टिक जमा करायचं आणि ते आमच्या गाडीला द्यायचं. फक्त घरातलं जमा करायचंय. ब्रिंग ओनली प्लास्टिक अँड नेव्हर ब्रिंग पेपर ऑर अदर वेस्ट विथ इट, एस्पेशली नॉट वेट वेस्ट. म्हणून महिनाभर ठेवलं पाहिजे. त्याच सागर मित्र बॅग टू स्कूल और हाऊसिंग सोसायटी असेल तर पार्किंग लॉट मध्ये आणतात. वन्स अ मंथ
वन्स अ मंथ, कारण की सारखी सारखी गाडी गव्हर्नमेंटला पाठवता येत नाही हो. आमच्याकडे 2 गाड्या आहेत छोट्या, एक 3 चाकी आणि 4 चाकी. तर 200 शाळा आणि 150 हाऊसिंग सोसायटीज वरती आमचे 2-3 ज्युनियर्स जे आहेत, एक ऑफिसर आहे फुल टाइम आणि बाकीचे ड्रायव्हर्स आणि क्लीनर्स आहेत. असं मिळून आम्ही ते महिन्याभराचं नाही, आम्ही वर्षभराचं टाइम टेबल देऊन टाकतो 200 शाळांना आणि 150 हाऊसिंग सोसायटीला. कोविडमुळे सगळे स्लोडाऊन आहे आता. कोविड मधनं बाहेर आलं की हे फुल फ्लेज सुरू आहे. स्टार्ट सागर मित्र प्रोग्राम ओनली आफ्टर द स्कूल, आफ्टर युअर स्कूल अँड रिसायकलर विल साइन अ मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग. आम्ही रिसायकलर पुण्यात आणून देतो. जळगावमध्ये वेगळं रिसायकलर आहे आमचा, न्यूयॉर्कमध्ये वेगळं रिसायकलर आहे. आम्ही रिसायकलर आणून देतो त्या शाळेमध्ये. पण ज्या एनजीओने जर काम घेतलं तर त्यांना स्थानिक रिसायकलर शोधणं जर शक्य असेल तर मग आम्ही त्या गावात येऊन ते सगळं करायची गरज नाही. पण आम्ही हे सगळं जरी तिथे येऊन आम्ही रिसायकलर शोधून दिलं तर याचे आम्ही कुठेही पैसे घेणार नाही जाण्या येण्याचे. पण वी विल डू इट ऑन अवर ओन खर्चावर. कारण माझ्या पृथ्वीसाठी असं आमचं हृदयात आहे. माझ्या पृथ्वीसाठी करायचं, त्याचा पैसा कुठे घ्यायचा. मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग फॉर रिसायकलिंग. कारण तुमच्याकडे जर रिसायकलर येणार नसेल तर मुलं प्लास्टिक आणून ठेवतील आणि मग त्याचं करायचं काय. 7th इज द मोस्ट इम्पॉर्टंट. दिस इज नॉट अ गार्बेज पिकिंग प्रोग्राम. हे मी गार्बेज नाही, हे गार्बेज नाहीये. स्वच्छ प्लास्टिक हे रिसायकलिंग प्रोग्राम, गार्बेज पिकिंग नाहीये. आणि हा रिसायकलिंगच्या पलीकडे हा अहिंसेचा प्रोग्राम आहे. अहिंसेचा. 5 किलो प्लास्टिक हे 250 ग्रॅम आहे माझ्या हातातलं जे आहे. 5 किलो प्लास्टिक म्हणजे असे 20 बॅगा. 5 किलो प्लास्टिक जर आपण जमा केलं महिन्यामध्ये आणि ते रिसायकल झालं तर 1 चौरस किलोमीटर समुद्र किंवा वॉटर बॉडी वाचते. 1 चौरस किलोमीटरची. आतापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांनी 250 टन प्लास्टिक आणून जवळजवळ 800 किलोमीटर लांब नदीमध्ये आज जर जाऊन आपण सगळं प्लास्टिक जमा करायला लागलो तर 250 टन तरी मिळेल. या मुला मुलींनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे. लहान मुलं आहेत. दिस इज नॉट अ गार्बेज पिकिंग प्रोग्राम बट अन एक्सरसाइज इन ट्रेनिंग चिल्ड्रन. लहान मुलांना संस्कार करणे, पृथ्वीचा संस्कार करणे हे महत्वाचं आहे. कारण त्यांना समुद्राचंच काम आम्ही सांगतो. आजच्या निमित्ताने नदी ठेवू आपण स्वच्छ, माझ्या नदीमध्ये प्लास्टिक जाणार नाही, पण मुळात मला समुद्र साफ करायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण ज्या मुलांच्या हृदयामध्ये आपण समुद्र ठेवतो त्यांचं हृदय समुद्रावर प्रेम करायसाठी मोठं होतं. आज आपल्या या मुलांना गल्ली ते दिल्ली प्रेम कसं काय शिकवायचं. समुद्रामध्ये जेव्हा 6-6 महाराष्ट्र एवढं, 5-5, 6-6 महाराष्ट्र एवढं 30-30 फूट डीप प्लास्टिक चाललंय. ते प्लास्टिक हजार वर्ष राहणार आहे. नॅनो पार्टिकल झाल्यानंतरही त्याची माती होणार नाहीये. हे गल्ली ते दिल्ली साफ करून काय होणार आहे. आपल्याला ह्या मुलांना म्हणजे पूर्ण 1.2 बिलियन चिल्ड्रन ऑन द प्लॅनेट, त्या सगळ्यांना सागर मित्र म्हणून पृथ्वीशीच जोडावं लागेल. गल्ली ते दिल्ली कामाचे दिवस गेले. कोणीही त्या कामाचं जर बोलत असेल तर त्यांचं फार हृदय छोटं आहे आणि त्यांना पॉवर्टी ऑफ विजन आहे, पॉवर्टी ऑफ ड्रीमिंग आहे. स्वप्नच बघायचं आहे तर फार मोठं बघा असं आम्ही मुलांना सांगतो. आणि मुलांना आम्हाला 3-3 तास थांबून घेतात. एका शाळेमध्ये 5.5 तास आम्हाला थांबून घेतात. मेंटर्स अँड टीचर्स ऑफ सागर मित्र. जसं मी आता लेक्चर देतोय तर माझ्यावर कंपल्सरी आहे की मागच्या 15 दिवसाच्या प्लास्टिकची बॅग माझ्याकडे पाहिजे. मागच्या महिन्यातल्या शेवटच्या फॉर्टनाईटची बॅग माझ्या बरोबर पाहिजे. मी जर शाळेत गेलो आणि ही बॅग माझ्या बरोबर नसेल तर मी लेक्चर घेत नाही. त्या दिवशी जर मी माझी जमा केलेली बॅग दाखवता आली नाही मला तर मी लेक्चर घ्यायचं नाही. आपल्याला जर आपल्या एनजीओ मध्ये हे इंट्रोड्यूस करायचं असेल तर आपणही स्वतःची प्लास्टिक बॅग तयार करणे, त्याच्यामध्ये जमा करणे. मागच्या महिन्यातल्या लास्ट फोर्टनाईटचं आणि पहिल्या मीटिंगमध्ये आपण आपली बॅग दाखवायची तरच परवानगी आहे सागर मित्राबद्दल बोलायची. कारण हा रिझल्ट आहे हो. झाड लावल्याचा रिझल्ट आहे. झाड लागलं. सागर मित्र केल्याचा हा रिझल्ट आहे. हा रिझल्ट आपण दाखवून मगच बोलायचं. आम्ही मिनिस्टरला भेटायला गेलो तरी हे त्यांच्या टेबलवर आधी ठेवतो, मग सगळं बोलायचं काय बोलायचं ते. आणि त्यांना सुचवतो की मिनिस्टर साहेब तुमच्या टेबलवर तुमचं मागच्या महिन्याचं 15 दिवसाचं प्लास्टिक दिसलं पाहिजे ना. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे किती पॉवरफुल इमोशनल अपील आहे. मेंटर्स अँड टीचर्स ऑफ सागर मित्र मस्ट देमसेल्व्स इनकल्केट द वेस्ट कलेक्शन अँड रिसायकलिंग हॅबिट बिकॉज इफ दे टीच सागर मित्र दे मस्ट शो सागर मित्र. रोल ऑफ सागर मित्र आता हे शेवटचे 1-2 स्लाइड्स आहेत. We are knowledge partners. The knowledge partnership comes free. We will teach and train. Zoom वर असेल तर फ्री आहे. टीचिंग अँड ट्रेनिंग गव्हर्नमेंटसाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर करतो. इतक्यात जवळजवळ 400 व्हेटरनरी सर्जन्स
त्यांना खूप काळजी प्लास्टिकची होती. तर यशोदातर्फे मी स्वतः त्यांचे 100-100चे 5 बॅचेस घेतले. ऑन एन ॲव्हरेज 80 to 100 वेटरनरी सर्जन्स वॉन्टेड टू नो प्लास्टिकचं काय करायचं लोकल लेवलवर टू प्रिव्हेंट द ॲनिमल्स फ्रॉम इटिंग इट. सो वी आर इन टू टीचिंग अँड ट्रेनिंग. वी आर नेटवर्क विथ द गव्हर्नमेंट. शाळेमध्ये आम्ही सागर मित्र नावाने चालवतो. हाऊसिंग सोसायटीमध्ये सागर संकुल नावाने चालवतो. विलेजमध्ये सागर ग्राम, ज्याच्याबद्दल मी शेवटी बोलीन. आणि शहरामध्ये सागर नगरी, म्हणजे प्रिन्सिपल्सचं ट्रेनिंग घ्यायचं. ज्या दिवशी आम्ही त्या शहरात जातो त्या दिवशी त्या शहराने सगळे प्रिन्सिपल्स बसवायचे तिथल्या सगळ्यात मोठ्या ऑडिटोरियममध्ये. 3 तासाचा प्रोग्राम सांगून अर्धा तास कमिशनरनी घ्यायचा आणि अर्धा तास तिथल्या एज्युकेशन आणि कचरा व्यवस्थापनाच्या डिरेक्टर्सनी घ्यायचा किंवा असिस्टंट कमिशनर्सनी घ्यायचा. आणि 2 तास पूर्ण आम्ही तिथल्या प्रिन्सिपल्सची ट्रेनिंग घेतो. आम्ही इन्सिस्ट करतो की कमिशनर हिमसेल्फ शुड बी देअर. ॲज आय टोल्ड यू, वी हॅव डन दिस नाव इन नागपूर. वी हॅव डन प्रिन्सिपल्स ट्रेनिंग इन जळगाव, इन कोल्हापूर अँड सोलापूर. पण ह्याचं परत परत जाऊन बुस्टिंग करावं लागतं. साताऱ्यामध्ये आता आमचं प्लॅनिंग चालू आहे घ्यायचं. टू कीप जल बिरादरी इन्वॉल्ड. जल बिरादरी इज अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. आय एम कन्व्हिनर फॉर महाराष्ट्र स्टेट. आम्ही जल बिरादरीमध्ये एक कार्यक्रम सध्या चालवत आहोत. हा पण सांगणं जरुरी आहे कारण नदीचा दिवस आहे. दर रविवारी 10:30 वाजता आम्ही झूमवरती नद्यांबद्दल कार्यक्रम घेतो. रिव्हर रिज्युनेशन, त्याला आओ नदी को जाने. 16 आमचे कार्यक्रम झालेले आहेत. त्याच्यामध्ये मागच्या 3-4 कार्यक्रमामध्ये कयाधू नदी, तिळगंगा नदी ह्याच्या टीम्सनी ते घेतला. आम्ही मॉडरेट करतो. तो 3 ते 4 तास कार्यक्रम चालतो. पण पहिल्या 1.5 तासानंतर ज्यांना वेळ नाही ते जाऊ शकतात. पण प्रश्न उत्तरासाठी लोक 4-4 तासापर्यंत तो कार्यक्रम मोठा करून देतात. हा कायम चालणार आहे आम्ही जितके दिवस वर्ष जिवंत आहोत तोपर्यंत. दर संडेला 10:30 वाजता तो आओ नदी को जाने असतो. त्याचा आम्ही URL पाठवूयात. आणि तिथे आत्ता साधारण 4,000 लोकांचा आम्ही 2 दिवसापूर्वी आंध्र प्रदेश पूर्ण स्टेटसाठी आम्ही झूम घेतला होता. इतक्यात 2 दिवस झाले. टू कीप PMC इन्वॉल्ड, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन और सातारा म्युनिसिपल कॉर्पोरेशन और जळगाव म्युनिसिपल कॉर्पोरेशन. टू कीप यशोदा इन्वॉल्ड बिकॉज ह्यातलं ट्रेनिंग, तुम्ही जर ट्रेन झालात तर तुम्ही यशोदामध्ये लेक्चर्स देऊ शकता याच्याबद्दल. त्रिपुरा स्टेटनी आम्हाला बोलवले 9 लाख विद्यार्थ्यांसाठी. कोविडमुळे थांबलेलं आहे. कर्नाटका स्टेटनी आम्हाला बोलवलंय वाल्मीच्या स्टाफला ट्रेनिंग देण्यासाठी. कोविडमुळे थांबलेलं आहे. वी वर सपोज टू गो इन डिसेंबर ऑन मेयर्स इन्व्हिटेशन टू न्यूयॉर्क to start more schools. We have only 2 schools in New York. We will continue our work in Kolhapur, Solapur, Jalgaon and Pune. We are starting in Thane, Ahmednagar, Mumbai, Sangli, Dharwad, Bangalore and wherever you want. अशी 40 गावांचं इन्व्हिटेशन आहेत. We will continue in villages नसरापूर, शिंदेवाडी, वेळू, सांगरुण. नवीन विलेजेस माण, पुनवले, मारुंजी, मंजिरी, नेरे, जांबे, कुसगाव, रांझे हे सगळे पुण्याजवळ आहेत. यातली एका गावाची मी गोष्ट सांगतो आणि मी शेवट करतो माझ्या बोलण्याचा. काही प्रश्न उत्तर असतील तर ते घेऊयात किंवा आणखी काही स्लाइड्स दाखवायची गरज वाटली तर दाखवू. नसरापूर गावामध्ये आम्ही गेलो. त्याच्या आधी सांगरुण गाव जे इथे दिसतंय मी लिहिलेलं, सांगरुण गावामध्ये 250 घरं. फक्त 3 वेळा जाऊन आम्ही हेच बोललो त्यांच्याशी. त्यांच्या पंढरपूर मंदिर ज्याला आपण म्हणतो म्हणजे प्रति पंढरपूर विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये आम्ही ते घेतलं. तिथल्या महिलांसाठी, महिला बचत गटासाठी 100 महिला आल्या. 250 घरांचं ते गाव. आम्ही 1 महिन्यानंतर गेलो तेव्हा 250च्या घरामधनं प्लास्टिक यायला लागलं. 250 घरांचं गाव असेल तर वर्षाला 1 टन येतं. साधारण 100 किलो पर मंथ येतं. हे पण आम्ही या गावांमधनं विकत घेतो. फक्त त्यांनी त्याच्यात घाण प्लास्टिक दिलेलं चालत नाही. त्यांनी स्वच्छ प्लास्टिक करायचं. त्यांचं पण किंडरगार्टनच सुरू असतं. आधी स्वच्छ प्लास्टिकचं बघू. ओलं झालेलं प्लास्टिकचा प्लांट 100 टनचा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशननी लावलेला आहे. त्याच्याबरोबर कसं ते साधायचं ही गोष्ट फार वेगळी आहे. पण आपण सवय लावायसाठी म्हणून आणि आपल्यातर्फे जसं आपण RTO तिथे लाल दिवा लावतो आणि माझी गाडी जर असेल तर मी ब्रेक तर मी लावतो ना, तिथे RTOला थोडी बोलवतो. तसं आपल्या कोरड्या प्लास्टिकवर तरी ब्रेक लावावा असं गावाच्या लेवलवर, शहराच्या लेवलवर, स्टेटच्या लेवलवर आणि नॅशनल लेवलवर सगळीकडनंच इन्व्हिटेशन्स आहेत आपल्याला. तर हे सगळं काम सागर मित्र करतं. सध्या फुल टायमर्स 3 माणसं आहेत आपल्याकडे. हाऊसिंग सोसायटी, सिटी गव्हर्नमेंट, ग्रामपंचायत, शाळा, NGO हे काय करू शकतात? दे कॅन फॅसिलिटेट अवर एंट्री टुडे बाय क्रिएटिंग झूम मीटिंग्स लाईक दिस. झूम और मायक्रोसॉफ्ट, आय थिंक दिस इज अ मायक्रोसॉफ्ट मीटिंग, Google Meet or whatever the app is. You can help with volunteer growth. The day you start collecting your volunteer,
व्हॉलंटियर्स कॅन कम फ्रॉम डिपार्टमेंट्स. SIDSIचं ट्रेनिंग घेतो आम्ही. कोल्हापूरच्या सगळ्या SIDSI ट्रेनिंग घेतलेलं आहे, पुण्यातल्या SIDSIचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. हे सगळं आम्ही फ्री घेतो. NGOज मधनं आम्हाला व्हॉलंटियर्स मिळतात, युथ ग्रुप मधनं मिळतात, हाऊसिंग सोसायटी मधनं मिळतात. हे त्यांनी आम्हाला द्यावेत म्हणजे काही आम्ही याचना करत नाही, आम्ही प्रार्थना करतो. आम्ही स्वतःसाठी प्रार्थना करत नाही, आम्ही मुलांसाठी करतो की मोठ्या माणसांनी केलं तर मुलांना सांगता येतं, मुलांना तुम्ही कार्यक्रम केल्यामुळे बघा मोठे माणसं पण करतात. वी नीड इन्फ्रास्ट्रक्चर. यातले गव्हर्नमेंट, ग्रामपंचायत, काही NGOज किंवा काही इंडस्ट्री, याच्यामध्ये इंडस्ट्री द्यायचं राहिलं, मोठी चूक आहे ती. इंडस्ट्री यांचे जसं कमिन्स इंडियानी इंडस्ट्री म्हणून आम्हाला ते ट्रान्सपोर्ट देतात, कलेक्शन बिन देतात, कॅप्स, बॅजेस, T-shirts देतात. रिसायकलिंग प्लांट गव्हर्नमेंट करू शकते. ऑर्गनायझिंग ट्रेनिंग इव्हेंट्स, जसं आजचं हे बोलणं आहे ते अनेक लोकांपर्यंत जाईल आणि काही लोक कदाचित ट्रेन पण होऊन जातील. त्याच्या पुढचं जर काही करायचं असेल तर वी आर अवेलेबल 365 days 24 hours. हक से हमें कभी भी बुलाओ, कभी भी फोन करो. द टाइम ऑफ द डे, the date of the year, the day is not important. You can help us to get CSR support in your city when you start there, and we can create a wider and wider network without forgetting the students who have started this. आम्ही सांगतो की या लहान मुलांनी केलेला कार्यक्रम आहे. थँक यू फॉर लिसनिंग टू दिस. नदीच्या अनुषंगाने बोलायचं, इथे जर कम्प्लीट करायचं तर समुद्रापर्यंत प्लास्टिक जाऊ नये म्हणजे मुळात नदीमध्ये जाऊ नये, आणि नदीमध्ये जाऊ नये म्हणजे नाल्यात जाऊ नये, आणि नाल्यात जायचं नसेल तर जमिनीवर जाऊ नये, आणि जमिनीवर जायचं नसेल तर माझ्या हाताने फेकू नये, फेकलं नाही पाहिजे, किंवा मी अशा एजन्सीजला नाही दिलं पाहिजे की मला माहिती आहे की ते कुठे फेकतात. रिड्यूस म्हणजे आम्ही मुलांना निक्षून सांगत असतो. थोडक्या याच्यामध्ये आम्ही ते चित्र नाही दाखवले की मुळात विकतच घेऊ नका प्लास्टिक. बॉटल वापरायची तर मेटलचीच वापरा. कदापि बिस्लेरी विकत घेऊ नका. ते प्लास्टिक फार वर्ष थांबतं हो. आणि सगळंच प्लास्टिक, बिस्लेरी काय, सगळंच प्लास्टिक, त्याची माती होतच नाही हो. आणि ते नॅनो पार्टिकल झाल्यानंतर आपल्या ग्राउंड, जमिनीवरचे नॅनो पार्टिकल झाले की ते आपलं ग्राउंड ॲक्विफर्स म्हणजे जमिनीखालचा समुद्र खराब होणार आहे सगळं. त्याला साफ करायचा मेथड नाहीये. रिड्यूस म्हणजे वापरायचंच नाही, रियूज म्हणजे शक्यतो पुनर्वापर करा. रिकलेक्शनचा प्रोग्राम सगळा सागर मित्र तुमच्या समोर मांडला, आणि तो ऑथराइज रिसायकलरकडे जाऊन, रिसायकलरकडे 1-2 महिन्यामधनं एकदा जाऊन तो व्यवस्थित करतोय का हे पाहणं पण आपली कर्तव्य आहे. या सागर मित्राच्या सगळ्या कार्यक्रमांना आम्ही इंटरजनरेशनल म्हणजे हे एका पिढीत होणार नाही. सिगरेट पिणं थांबलं नाही हो एका पिढीत. सिगरेट पिऊन माणूस मरतो कॅन्सर होऊन. सिगरेटच्या पॅकेटवरती सिगरेट किल्स, टोबॅको किल्स असं लिहिलेलं असतं. एवढं सगळं असून 10 पिढ्या फाईट करतायत, पण पब्लिक स्पेसमध्ये तरी तंबाखू थांबलेला आहे. तसं सगळेजण म्हणतात आजच्या आज बंद करा प्लास्टिक, आणि त्यांच्या गुंड्या मात्र प्लास्टिकच्या असतात. त्यांच्या घरामधल्या असंख्य गोष्टी प्लास्टिकच्या असतात. दिस इज अ इंटरजनरेशनल फाईट. आपल्याला सगळ्यात मोठं जनरेशन पकडायचंय 1.2 बिलियन चिल्ड्रन, पूर्ण आजचं युवकांचं जनरेशन. आणि आज मी 50 वर्षाचा झाल्यानंतर या कार्यक्रमामध्ये आलो. मी आता 61 वर्षाचा आहे. आजची मुलं आमच्या पलीकडे जाऊन काम करायला तयार आहेत. त्यांची ऊर्जा जबरदस्त आहे. त्यांच्याबद्दलही बोलू थोडंसं. त्यांच्यासाठी हार्टवेअर म्हणून आम्ही शिकवतो. हृदयाचे बोल आहेत हे मनाचे नाही आहेत. जे पक्षी मासे आक्रोश करतायत, जो पंछी और मछली आक्रोश करते हैं क्योंकि उनके गले में प्लास्टिक अटकती है, जैसे मेरे घर में यदि छोटा बालक हो और प्लास्टिक का टुकड़ा उसके गले में अटक जाए तो वो जैसे आक्रोश करेगा, वैसे करोड़ों अब्जावधि पंछी और मछलियां जो है वो आक्रोश करते हैं. इनका आक्रोश हमारे हृदय तक आना चाहिए. ये हृदय की बात है, केवल मन की नहीं है, आत्मा से आने वाली बात है. क्योंकि हमारा अंतरात्मा सारे अंतरात्माओं के साथ एक है. एक ही परमात्मा आत्मा बनके पंछी मछलियों में भी आता है. हे म्हणजे आपले चेहरे आहेत हो. हे मुलांना सांगितल्यानंतर आश्चर्य वाटतं आम्हाला. 5वीच्या पलीकडची सगळी मुलं प्रार्थनेच्या मुद्रेत जातात आणि दे आर गॉड्स चिल्ड्रन. तिथे कलेक्ट करायला सुरू करतात, आम्हाला तिथे आणून द्यायला सुरू करतात स्टेजवर. त्यांना वाटतं आम्ही ते जमा करायचं. आम्ही सांगतो नाही, महिनाभर घरी जमा करा. हे रिकलेक्ट आणि रिसायकल असा हा हार्टवेअरचा प्रोग्राम आहे. प्लास्टिक बॅन करणं थोडंसं अवघड आहे लगेच, पण 2030 पर्यंत आपल्याला 1.5 बिलियन किंवा 1.2 बिलियन चिल्ड्रन आर इन स्कूल्स. त्या सगळ्यांना एकत्र केलं तर पुढचे सगळे मिनिस्टर्स, पुढचे सगळे हेड ऑफ
हेड ऑफ एनी डिपार्टमेंट और एनी गव्हर्नमेंट ऑल्सो, हे सगळे त्या मुलांमधूनच येणार आहेत. 2030 पर्यंत आपण 200 देशांमधल्या सिलेबसमध्ये पोहोचवण्याचं अँबिशियस स्वप्न बघितलेलं आहे. आम्ही मुलांना क्लिअरली सांगतो, स्वप्न बघायचं असेल तर त्याच्यात पॉवर्टी कशी, अहो स्वप्न बघायचं त्याच्यात गरिबी कशाला ठेवायची, पूर्ण स्वप्न बघूयात. जगातले सगळे मुलं शिकतील. ही भाषा ऐकल्यानंतर मुलं जबरदस्त तयार होतात. धन्यवाद, तुम्ही बोललात ते. खाली मी माझं नाव, नंबर आणि ईमेल दिलेला आहे. ह्या पॉवर पॉइंट मी पाठवणार आहे. ऑर्गनाईज करणारी संस्था, तुम्हाला शतशः आभार की तुम्ही बोलवलं. पर्यावरण दक्षता मंडळ. इफ देयर इज एन एरर इन द स्पेलिंग, डू टेल मी. 16 सप्टेंबर 2020. जरी हे टेप होत आहे तरी हे रिव्हर डे साठी आहे, वर्ल्ड रिव्हर डे साठी. नमस्कार सगळ्यांना. सागर मित्रातर्फे, म्हणजे मी नाही इथे, आम्ही केवळ सेवक आहोत 2 लाख विद्यार्थ्यांचे. ती मुलं सुंदर काम करतायत. मी इथे स्टॉप शेअरिंग करतो आणि पुढे कसं हे आपण कंडक्ट करायचं, काय चर्चा करायची हे आपण ठरवतो.